हे गाईस, वेलकम टू युअर न्यू व्लॉग. आणि आम्ही आता आलेलो आहेत लोणार सरोवरला, कारण की विशालनी लोणार सरोवर कधी पाहिलेच नाही. तो संभाजीनगरवरून एवढ्या कार्यक्रमासाठी आला, परंतु त्याचं ध्येय हेच होतं की लोणार सरोवर बघायचं. आणि आम्ही दोघंच येणार होतो, परंतु गाड्या कमी असल्यामुळे ह्या मुलीला आमच्यासोबत ॲडजस्ट होऊ लागले. तिच्यावरती गरिबी नाही आली आहे. ते दुसरे त्यांना ज्यांचे वायवा होते ते समोर गेले, नीचं वायवा नाही, म्हणून हे आमच्यासोबत आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि ते तिकडं आधार कार्ड देऊन आलेलं आहे, कारण की इथं आधार कार्डची सिस्टीम आहे. आधार कार्ड एंट्री दिल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये जाता येत नाही, कारण की खूप मोठा एरिया आहे. माझा फोन माझ्याकडे दिला तरी अतिउत्तम. हा माझा फोन आहे. तर कसं वाटतं आता लोणारला आल्या, सरोवरला आल्यानंतर तुला? आणखी पण काही पाहिलंच नाही. आणखी त्याने काही पाहिलंच नाही, सो त्याच्याकडे काही रिॲक्शन नाही. आणि आम्ही 12 लोकांपैकी सगळे कटत ज्यांचे भाव होते ते गेले, आणि आमचे तिघांचे भाव नव्हते, म्हणून आम्ही इकडे आलेलो. बाय आमच्या दोघांचे भाव नव्हते, कारण की हा तर दुसरा कॉलेजचा आहे ना. तर तुम्ही आता बघू शकता. एक मिनिट, एवढा काय म्हणजे आप बोल, कैसा लग रहा है? वाटायला लागले, मस्त वातावरण वाटायला लागले. आणि प्राचीन मंदिर दिसत आहे. खूप प्राचीन अशी भाषा विशालने केलेला आहे. आणि 150-200 वर्ष जुनं मंदिर दिसतंय ते. खूप जास्त का? आर्किओलॉजिकल सर्वेनुसार सायंटिस्ट अरुण गवळी आपल्याला याबद्दल थोडीशी माहिती भूलचूक माफ असावी. हो का? तर ॲज युजल विशालचे बेसिक क्वेश्चन सुरू झालेले आहेत की हे पाणी कुठून येतं आणि किती काळापासून हे पाणी येतं, त्याचे क्वेश्चन सुरू झालेले आहेत. याचे उत्तर आम्ही त्याला देणार नाहीत, कारण की आमच्याकडे पण नाही. काय माझ्याकडे. आणि त्याचा भागा पण आहे ना. त्या गेल्या असतील आता, इथं सिक्युरिटी पण आहेत, तुम्ही बघू शकता. घरे माहिती तुझ्यापासून. हॅलो गाईज, वेलकम टू युअर ब्लॉग. अरे काय बोलली तू? काय मोर 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 आहे का? कुठे तुला दिसला? ते तिथे तो मोर नाही रे, ते कापड ठेवलेलं आहे कसलं तरी. चालतोय बघ, पलीकडे गेला. हा झूम कर, मला तर नाही दिसत. तर अशा प्रकारे मोर नसतानाही ते अरे ते आम्हाला दिसायला लागलाय. ते बघ त्या लिंबाच्या झाडापाशी. तर मोर फायनली दिसलेला आहे. और बाप एवढं झूम केला. हे शिल्पकला कोणी केली, काय केली, इन्फॉर्मेशन देताल का सर आम्हाला? हो, शिल्पकलेबद्दल इन्फॉर्मेशन देतो ना. तुला जर शिल्पकलेबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नेक्स्ट ब्लॉग बघ आमचा. त्याच्यामध्ये मी सांगतो. आणि चल इकडे जायचं ना. चल, आपको मेरी माँ से बात करनी, इसके लिए आपको मेरी माँ से बात करनी पडेल. इकडे CCTV पण बरं का विशाल, इसलिए सावधान रहे, तू सतर्क रहे. आणि बघू शकता तुम्ही रेखीव काम. It is not making vlog of an information about the Lonar Sarovar. It is making a vlog of an happiness or funny comedy scenes with friends. शिवलिंग येते. महादेवाचं मंदिर आहे. दर्शन घे, निघून चाललीस तशीच. अंघोळ नाही केली का? तू दर्शन का नाही घेत? दर्शन का नाही घेतलं? कारण की मी खूप सकाळी इकडे आलेली आहे, मग त्याच्यामुळे आंघोळ करणं नाही झाली, त्याच्यामुळे मग देवांना चालत नाही. तर नाही, थोडीशी लाज वाटते देवाच्या मंदिरात. नाही आम्हाला थोडी पण इतकी पण लाज नाहीये. आणि मी एडिट नाही करणार आहे बरं. ठीक आहे. तू केली का रे अंघोळ? बघ ना मंदिर. विशाल पहिल्यांदाच इथं आला, त्याच्यामुळे त्याला खूप जास्त क्युरिओसिटी आहे की लोणार सरोवर कसं आहे आणि खाली जाऊन किती मस्त. खाली जाऊन खूप छान आहे, शिल्पकार वगैरे आहेत, परंतु आम्ही खूप जास्त वेळेत गेलो, त्याच्यामुळे आम्हाला खाली जाण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. तरी बिन आम्ही विशालच्या एकट्यापणामुळे आम्ही जातो. चल ना. नाही चल ती बघ किती दमन झाली, तिचा काही इंटरेस्ट पण नाही खाला. चल ना तू.
तुझ्या पायी यायलो आणि तुझं असं टाइमपास कर. जिथपर्यंत जात नाही तिथपर्यंत जाऊ आपण. चल, काय हरकत नाही. बघा बरं, सांगा मला काय माहिती नाही. हा मग तुला माहित नाही म्हणूनच घेऊन आलोत ना. हा तुला इथलं माहित नाही म्हणूनच आम्ही घेऊन आलोत ना. काय तुझ्या रूमची चावी आणि मग पुढं आणि त्या एक्झामला पण जायचंय ना. वा 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 वा. मग आता काय हे बघ विशाल ती टाकी लावली पाण्याची ती. हा ती पाणी टाकी मी पहिल्यांदाच पाहिली. चला सिनेमॅटिक व्ह्यू घे असं 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 म्हणत सिनेमॅटिक व्ह्यू घे असं म्हणत विशाल म्हणते सिनेमॅटिक व्ह्यू. परत याच्याबद्दल व्लॉग नेक्स्ट आम्ही सिनेमॅटिकली पोस्ट करणारच आहे. ते बघा लोक येत आहेत खूप सारे. म्हणजे योग महोत्सव सोडून सगळे लोक इकडे फिरत येत आहेत. आम्ही पण त्यापैकी 3 आहोत. हम बहुत सारे थे लेकिन हम घूम के 3 हो रहे गए गाइस. तर आम्ही आलेलो होतो आता महादेवाच्या मंदिरामध्ये. विशिष्ट असं मंदिर आहे. याच्या अगोदर पण आम्ही या मंदिराला होतो आणि मग या मंदिराच्या विशिष्ट आठवणी आहेत आमच्यामध्ये माझ्यामध्ये ठेवलेल्या. कुमारेश्वरांचं मंदिर आहे. ए चला कुमारेश्वर मंदिर म्हणजे 1000-1200 वर्षापूर्वीचं आहे. हे 12व्या तालुक्यातलं आहे. 12व्या मंदिर म्हणजे राम लक्ष्मण सीता होऊन गेले इथून. हां ही सीतानानी म्हणजे हां ती धारपल्ली सीतानी म्हणतो आम्ही. हां सीता राम लक्ष्मण होऊन गेले इथं. आणि ते बाथरूम समोर ते पावा तिथे ते समोर पलीकडून बांधलेले ते. हां ते कोपऱ्यात बांधले एकदम जुनं आहे ते. म्हणजे जुनं आहे ते 50,000 वर्षापूर्वी. हां मग हे कमाचा तिचं मंदिर झालं. हां खाली एक यज्ञेश्वर मंदिर आहे या साईडला. यज्ञेश्वरमध्ये लोक साधू लोक यज्ञ करत होते त्या काळात. हां म्हणून ते यज्ञेश्वर नाव पडलं. या मंदिरामध्ये खूप अंधार आहे. तुम्हाला जास्त दिसणार नाही परंतु मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. महादेवाची पिंड आहे इकडं. अंधारामध्ये मंदिर आहे पण वातावरण एकदम शांत. काळोख आहे पण वातावरण एकदम छान आहे. आणि हे इकडं दर्शन घेत आहेत. त्या बाबाने आपल्याला खूप अशी महत्त्वाची माहिती कुमारेश्वर मंदिराची माहिती दिलेली आहे. आणि बघूयात आपण यानंतर दिवा आहे इथे. इथं जो आहे हा दिवा आहे जुना. इथं जुन्या काळी इथं दिवा लावायचे. आणि दिस इज माय ब्लॉग. आणि या मंदिरासोबत खूप आम्ही फर्स्ट इयरला त्या मंदिरात आलतो आणि या मंदिरासोबतची आठवणी आहे. हा दगड तोच आहे की जिथं कुमारेश्वर मंदिराकडे सीता आणि राम येऊन गेले होते. आणि हे कुमारेश्वर मंदिर आहे. याच्या समोर सीताची नाणी आहे जसं की त्या बाबांनी आपल्याला सांगितली माहिती. ते नंदी आहे. खूप जुन्या काळची मूर्ती असल्यामुळे नंदीची तुझी इच्छा होती की यायची आता इकडे म्हणजे तुझ्या तोंडावर वाटत का नाही मग. पण होती माझी इच्छा. मी नाश्ता नाही केला म्हणून. मला बिना नाश्ता करता या पोरांनी तसंच आणले. बरं नाश्ता तरी करून आणायचं. तर अशा प्रकारे विशाला मित्राच्या तिकडे जायचं. त्या दुसरा एक मित्र त्याच्याकडे त्याला बोकडाचा कार्यक्रम तिकडे जायचं असल्यामुळे आम्ही जास्त खाली जात नाहीत. कारण की आम्ही उद्या किंवा परवा डबल येणार आहेत खाली आणि पुन्हा आम्ही खाली जाणार आहेत. तर तेव्हा दाखवू. कोणाचा प्रतापेचा प्रतीकचा. हां प्रतीकचा भाऊ आलेला आहे. प्रतीक त्यांची होती का. मग आपण बोललो का नाही त्याला. हो का चालते. चला आता रिटर्न जाऊया. आता रिटर्न जाताना याची माझ्या बघा तुम्ही. ठीक आहे मैं थक गई बोलेंगे. मैं थक गई. तेरे लिए
तेरे मंदिर में जाऊं, तेरे ही नाम का सीनो बाण चलाना मुश्किल में है दास तेरा। आता चालणार आहे. तुम्ही बघू शकता आम्ही आता थकलेलो आहोत. जवळपास 1-1.5 तास चालल्यानंतर आम्ही थकलेलो आहोत. हिची रिॲक्शन पहा. आता बोल. नॉर्मल आहे ही रिॲक्शन? नॉर्मल आहे सिरियसली? ठीक आहे सिरियसली तिची रिॲक्शन नॉर्मल असं ते म्हणतात. तुझा घ्यायचा असलं तर ही थकलेली नाही बरं का. हिच्याकडे घे. काही तू थकली नाही ना? का बसली? तर अशा रीतीने विशालने स्वतःचे आणि सिनेमॅटिक खूप सारे व्हिडिओ काढलेले आहेत आणि फोटो पण काढलेले आहेत. नव्याचे 9 दिवस तसे नव्याचे 9 मिनिटं इथं आम्ही साजरे केलेले आहेत. 15 मंदिर आहेत. त्यापैकी आपण 3 पाहिले वाटतं. आणि आता तुम्ही खरी मजा पाहू शकता. नाही थकली नाहीस ना? इकडे बोल. काय काऊन का बसू? अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय मला. आणि मी तर ॲज युजल थकलेलोच आहे गाईस. 10 किलोमीटरचं मॅरेथॉन पळून जेवढं थकलो नव्हतो तेवढं आता थकल्यासारखं फील येते. कारण की या पायऱ्या जाग्यावरच आहेत. जिओ टॅग मध्ये फोटो काढ आठवून म्हणून. खरंच तर अशा प्रकारे आम्ही खालूनवरती तर आलेलोच आहोत. आता वरती जे काय मंदिर आहे तिकडे पलीकडे त्यांचा सिनारिओ बघणार आहोत आणि त्यांची चित्रकृती रेखाकृती बघणार आहोत. आणि विशाल असा डिफरंट अँगलला कॅमेरा फिरवत आहे की त्याला सिनेमॅटिक व्हिडिओ घ्यायचं आहे की आम्हाला लॉगमध्ये त्याला बॅकग्राऊंड सॉन्ग टाकून कॉपीराईट फ्री बॅकग्राऊंड सॉन्ग टाकून आम्ही एडिट करणार आहोत. बघा आमचा व्लॉग शेवटपर्यंत. दाखवतो मी तुम्हाला समोर मंदिराचा सिनारिओ. जिरली आमची. अशा प्रकारे त्यांची जिरलेली आहे. काय कुठे? अरे हो खारुताई तोंड दाख. सॉरी मुंगसा तोंड दाख असते. ए चल विशाल तिकडे पलीकडे मंदिर आहे चल ना. हो चाल. ते बघू नंतर इकडे. काय चालू हरेश्वर मंदिर. हे बघ तिथं पाप हरेश्वर मंदिर आहे मुक्ताचं आहे. करायचं तिथं जायचं. काय
पाप करायचे खूप सारे आणि तिथे जायचं. तू कुठं पाप केलं रे? तू तर पुण्याची मूर्ती आहेस. हो. आम्ही जे पाप केले ते फेडण्यासाठी माझा आशीर्वाद घ्यायला ये. काय पाप हरेश्वर मंदिरामध्ये जाऊन आलेलो आहोत आणि इथून बघा किती क्लासिक व्ह्यू दिसतोय गाईस. इकडे बघा रे, Guys, ही बघा. guys. सैराट झालं जी, सैराट झालं जी, बदलून गेलं सगळं, सगळंच पाहून. काय नाही. नमो नमो जी शंकरा आदिनाथ शंकरा हे शिवा गदलम. हमारे साथ श्री रघुनाथ तो इस बात की चिंता हमारे साथ इकडे आतमध्ये तुमसे ही पहले तेरा वास्ता तू रहेगा ना रहे तेरी आस्था क्या समय क्या समय दोनों में तेरी महानता महानता महानता. तर पाप हरेश्वर मंदिरामध्ये पण आमच्या पापाचे हरण झालेलं आहे आणि आता आम्ही डबल पाप करायला चाललो. आता आम्ही आता काय म्हणलीस? आणखी आता डबल पाप करायला चाललेलो आहोत. आता आम्ही पापाचे हरण झाल्यानंतर आम्ही आता डबल पाप करण्यासाठी चाललेलो आहोत. तर विशालचे पाप फिटू शकत नाहीत कारण की विशालचे पाप अनगिनत असे पाप. तर हे गाईस अशा प्रकारे लोणारचा व्लॉग फनी कॉमेडी थोडीशी इन्फॉर्मेशन थोडासा सिनेमॅटिक थोडासा बॅकग्राऊंड म्युझिक सोबत आमचा कंप्लीट झालेला आहे. असेच व्लॉग बघण्यासाठी असेच कॉमेडी व्लॉग बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा घंटा दाबायला विसरू आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.